नमस्कार मंडळी. तर आज मी आणि माझी सय्यसखे टीम पुन्हा एकदा आलो आहे कर्जतमध्ये. कर्जतमधील तांबस आणि सावळे गावच्या शाळेतील मुलांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यासाठी. नुकतीच गेल्या जून महिन्यापासून सर्वत्र शाळा सुरू झालेल्या आहेत आणि या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात आणि अगदी दुर्गम भागात शिकणाऱ्या चिमुकल्यांना त्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी आम्ही हा सुरू केलेला छोटासा उपक्रम आहे. आणि आत्तापर्यंत कर्जतमधील 4 शाळांमधील 65 विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत पोचसुद्धा केलेली आहे. तर चला तर पाहूया या तांबस आणि सावळे गावातील शाळकरी मुलं किती उत्साही आणि मजेशीर आहेत. चॉइस कर हे इथेच आहे ना. हात मिळेल त्यांच्याशी सेकंड. तर सुरुवातीला शाळेच्या मागणीप्रमाणे आम्ही आणलेलं साहित्य सगळं वेगळं केलं आणि मॅडमना देऊ केलं. आज आपल्या रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तांबस येथे आपले सहाय्य सखे समूहाचे मुंबई येथील सगळी टीम उपस्थित झालेली आहे. आपल्या सर्व शाळेतील विद्यार्थ्यांसाठी त्यांनी शैक्षणिक वस्तूंचं वाटप हा कार्यक्रम आज आपल्या इथे संपन्न करणार आहेत ते. आणि त्यांचा हे जो उपक्रम आहे त्या उपक्रमाबद्दल मी 2 शब्द बोलते, पण त्याआधी मी शाळेच्या वतीने तुमच्या सर्वांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करते. तर मी सगळ्या मान्यवरांना अशी विनंती करेल की त्यांनी 2 मिनटं तुम्ही आसन ग्रहण करावं आणि मग स्वागत झाल्यावरती मग मी तुमच्याशी 2 मिनटं या उपक्रमाबद्दल बोलेल. तर म्हणजे टाकाऊपासून असे वेस्टेड फुलं वगैरे आपल्या घरी असले ना, त्यांचं हे करून मुलांनी हे केलं. म्हणजे हे नॅचरल नाही आहे, हे आपलं आर्टिफिशियल आहे, पण ते बनवलेलं आहे. तर मी सरांना अशी विनंती करते की त्यांनी पुढे या. सगळ्या जेवढे आमच्या शाळेमध्ये उपस्थित झाले त्या सर्व मान्यवरांचं मी शब्दसुमनाने स्वागत करते. तुम्ही आमच्या शाळेसाठी वेळात वेळ काढून, म्हणजे ॲक्च्युली तुमचं शेड्यूल मला सोपान सर बोलले की शेड्यूल खूप बिझी असतो, म्हणजे मंडे टू सॅटर्डेपर्यंत सगळे जॉब वगैरे करतात आणि त्या वेळेतून तुम्ही वेळ काढून आमच्या शाळेमध्ये विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी एवढं छान असा उपक्रम तुम्ही राबवताय. आणि हा अतिशय म्हणजे खूप सुंदर आहे. कारण आता मुळात परिस्थिती कशी असते का, तो तुम्ही आल्यानंतर तुम्ही बघितलं असेल, एकच वर्ग खोली आहे, गाव खूप असं आतमध्ये आहे आणि घरं फारसे असे हे नाही आहे. म्हणजे पालक पाहिजे तसे आपण म्हणतो ना, त्यांचा दर्जा जो म्हणतो तेवढा फारसा हे नाही आहे. पण जेव्हा तुमच्यासारखे लोक अशी म्हणजे पुढे येऊन विद्यार्थ्यांसाठी जी मदत करतात ती त्यांना एवढं म्हणजे खूप फायदेशीर होतं की ना. हे जे किट आहे ना, हे आता ते जवळजवळ दिवाळीपर्यंत हे किट ते सांभाळून वापरतात. यावर्षी आम्हाला वाटलं होतं काय होईल की नाही होईल. तर काही विद्यार्थी काय करतात, आता 1-2 बहीण भाऊ असे मिक्स आहेत, मग बहिणीची वही राहिली ना तर ती खोडतात आणि ती यूज करतात. अच्छा, अरे म्हणजे अशी कधी काही घरांमध्ये अशी सुद्धा आमच्या इथे परिस्थिती आहे. त्यामुळे तुम्ही जे हे उपक्रम राबवतात ना, याच्यासाठी खरंच तुम्ही एवढी टीम मी बघितली आत्तापर्यंत, म्हणजे तर खूप म्हणजे असं मन मिळावू आणि एकदम आल्यानंतर आम्ही काहीतरी वेगळे आहोत असं पण नाही. सगळे मुलांमध्ये वगैरे गेलेत आणि आमची मुलं लगेच तुमच्यामध्ये मिक्स पण झालीत.
म्हणजे तुम्हाला नको ते सगळं ते बडबड करत तुमच्यासोबत राहिले. म्हणजे अशा पद्धतीने तुमचं जे हे समाजकार्य आहे ना, खरंच या समाजकार्याला सॅल्यूट आहे. तर आमचे विद्यार्थी तुमच्या या समाजकार्यासाठी आनंददायी पद्धतीने स्वागत करतील. सगळ्यांनी उभं राहायचं आणि त्यांना आनंददायी पद्धतीने स्वागत करायचं. 1 2 3 स्टार्ट. थँक्यू. धन्यवाद. आणि खरंच तुमचं हे जे समाजकार्य आहे ना, खरंच या समाजकार्याला खरंच सॅल्यूट करायला पाहिजे. कारण आता आम्ही बरेचशी लोक बघतो ज्यांच्याकडे भरपूर पैसा असतो, पण असं समोर येऊन गरिबांना असं मदत करणे हे प्रत्येकांमध्ये ज्ञान असतं. आता तुम्ही जे असते ते सगळे तरुण मंडळीच आहेत आणि म्हणजे हे नाही, पण तरीसुद्धा तुमच्या मनामध्ये समाजाबद्दल, शाळेबद्दल, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांबद्दल जे आपुलकी दिसून येते ती प्रत्येकांमध्ये आम्हाला जाणवलं नाही की कुठे म्हणजे आम्ही द्यायला आलोत, आम्ही खूप हे आहेत वगैरे असं तुमच्यामध्ये काही दिसत नाही. आणि तुमचं हे समाजकार्य खूप छान आहे. तुमच्या या समाजकार्यासाठी माझ्याकडनं शुभेच्छा. तुमच्याकडून असंच समाजकार्य सतत होत राहो. तुम्ही गरिबांपर्यंत जी मदत पोहोचवता ती मदत तुमच्याकडून नेहमी पोहोचत राहो. आणि तुमच्या टीमसाठी सॅल्यूट असेल आमच्या शाळेकडनं. आणि मी तुमच्या सर्वांचा धन्यवाद व्यक्त करते की तुम्ही आमच्या शाळेपर्यंत आलात. आमच्या मुलांना आज तुम्ही हे शैक्षणिक साहित्याचं वाटप करत आहात. त्याचा नक्कीच आमच्या विद्यार्थ्यांना खूप फायदा होणार आहे आणि ते नक्कीच फायदा करतील. आणि त्याबद्दल तुमचं सर्वांचं खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. तर नमस्कार मंडळी, जय शिवराय सगळ्यांना. तर जसं की तुम्हाला माहिती आहे आमचा सह्य सखे ग्रुप, तर यावर्षीपासून आम्ही सर्व ज्या दुर्गम भागात असणाऱ्या शाळा आहेत तर त्यांना शैक्षणिक साहित्य पुरवण्यासाठी एक पाऊल पुढे असा आम्ही कार्यक्रम सुरू केलेला आहे. तर त्यासाठी आम्हाला बऱ्याच प्रमाणात मदतसुद्धा आलेली आहे. तर आज आम्ही आलेलो आहोत कर्जतमधील तांबस या गावामध्ये. तर इथल्या रायगड जिल्हा परिषद या शाळेमध्ये आपण आलेलो आहोत आणि इथल्या मुलांना आज जे काही तुम्ही बहुमोलाचं आम्हाला मदत केलेली आहे तर त्यातूनच हे आम्ही साहित्य घेऊन या शाळेपर्यंत पोच करायला आलेलो आहोत. तर ज्यांनी आम्हाला ही मदत केलेली आहे तर सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांचे आभार. कारण हे एक पाऊल जे आम्ही घेतलेलं आहे ते आमच्या प्रयत्नाप्रमाणे तुमच्या पाठबळाशिवाय हे शक्य नाही. तर जसं तुमचं पाठबळ पोचले तसं आम्हाला इतर आणखी शाळेतसुद्धा हे साहित्य घेऊन पोचायचं आहे. तर अशीच मदत तुम्ही करा आणि या शाळेला आपण भेट देतो आहे. बऱ्याचशा आमच्या मित्रमंडळी आणि सदस्यांनी आमच्या त्या आव्हानाला पाठिंबा दिला आणि आम्हाला एक बऱ्यापैकी खूप चांगली अशी आर्थिक मदत आणि शैक्षणिक वस्तुरूपात मदत आमच्यापर्यंत पोहोच केली. आणि तुम्ही दिलेली जी काही मदत होती ती घेऊन आम्ही आज येथेला शाळेत आलो आहोत. तर जी काही आपण मदत, बहुमोलाची मदत आज इथपर्यंत घेऊन आलो आहोत ती नक्कीच या मुलांच्या भविष्यासाठी किंवा त्यांच्या शिक्षणाच्या वाटचालीसाठी खूप त्यांना कामी येईल. तर मग त्यासाठी मी सह्य सखे टीमकडून आणि या मुलांकडून सर्व जे आमचे डोनर आहेत किंवा जे आमचे मदतगार आहेत त्या सगळ्यांचे आभार मानतो. धन्यवाद. मंडळी, जर या मिळालेल्या आयुष्यात आपण फक्त स्वार्थी होऊन स्वतःसाठी जगलो ना तर या जगण्याला काहीच अर्थ राहणार नाही. ते म्हणतात ना, दिलेलं आणि घेतलेलं ज्ञान कधीच वाया जात नाही. आपल्या सगळ्यांना आपल्या शालेय जीवनात गुरूंनी दिलेला हा ज्ञानरूपी वसा आपल्याला होता होईल तेवढा शक्य तेवढा पुढे न्यायचा आहे. गुरुने दिला ज्ञानरूपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा. तर मंडळी, या मुलांसाठी आणलेलं साहित्य तर आमचं वाटून झालं आहे. तर आता आपला फेवरेट वेळ आलेली आहे. सगळी मुलं आता डान्स करणार आणि आम्ही यांच्यासोबत गाणी वगैरे म्हणत या मुलांसोबत मनोरंजन करणार आहे. तर बघूया ही मुलं कोणता डान्स करणार आहेत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा.
शिवाजी महाराज प्रत्येक स्त्रीला माता समान समजायचे व वाटायचे. बाय बाय. तर अशा प्रकारे आम्ही पहिल्या शाळेतील मुलांना शैक्षणिक वाटप करून आम्ही पुढच्या शाळेमध्ये निघालो. तर म्हणजे किती तो आनंद. तांबस शाळेतील मस्त असा सुंदर कार्यक्रम झालाय. तर आता आम्ही जातोय इथल्याच जवळच्या सावेळे या असलेल्या गावामध्ये. तर तिथे सुद्धा 9 मुलांचा पट आहे. राहिले नाही ना रे आपल्या इथे. नाही काय नाही. सावेळे सावेळे. चला बाय 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 बाय. तर मुलांना फायनली बाय बाय केलंय आणि आपले थकले भागलेले चेहरे मुलांना मनोरंजन करून आता एक लाडू तरी द्या. एक लाडू द्या. आज खरा उपवास झालेला आहे. आज आहे आषाढी एकादशी आणि त्या निमित्ताने आम्ही या 2 शाळांमध्ये वाटप करण्यासाठी आलेलो आहोत. तर आता दुसऱ्या शाळेत जातोय. बघूया त्या मुलांसोबत सुद्धा धमाल मस्ती करूया. तर आता आम्ही दुसऱ्या शाळेमध्ये पोहोचलोय आणि ही कर्जतमधील रायगड जिल्हा परिषदेची शाळा आहे सावेळे गावातील. आणि पोचताच माझ्या सय्यद टीमने आणलेलं एक शैक्षणिक साहित्य विभागून घेतलं आणि मुलांना सुद्धा आणलेलं वेफर्स आणि रव्याचे लाडू खायला दिले. राजीपूर शाळा सावेळे मराठी या शाळेमध्ये सर्वप्रथम सय्यद ग्रुप या ग्रुपच्या सर्व सदस्यांचं शाळेच्या वतीनं हार्दिक स्वागत आहे. या ठिकाणी सय्यद ग्रुपने हा जो उपक्रम सुरू केलेला आहे की शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं हेल्प करण्याचं, ते खूप एक सहृदय कृती आहे अशी तुमची. ज्या सहृदय कृतीने विद्यार्थ्यांना खूप मोठं एक सहाय्य तर होणारच आहे, पण आपल्या शिक्षणाकडे समाजाचं लक्ष आहे. त्याच पद्धतीनं आपल्या शिक्षणाकडे सगळेजण एक होतकरू विद्यार्थी म्हणून बघतात आणि आपल्यावर शिक्षण घेण्याची जबाबदारी आहे आणि आपण ते शिकलं पाहिजे, अभ्यास केला पाहिजे आणि आपल्या अभ्यासाकडे सगळ्यांचं लक्ष आहे. असं ज्यावेळेस विद्यार्थ्यांना लक्षात येतं समाजाचं आपल्याकडे लक्ष आहे म्हटल्यानंतर, तर विद्यार्थी एक वेगळ्या जोशमध्ये, वेगळ्या उत्साहामध्ये शाळेमध्ये येतात, शाळेमध्ये रमतात आणि अभ्यास करतात. त्या पद्धतीनं आपचे जे विद्यार्थी आहेत ते सुरुवातीपासूनच तसं शिक्षणामध्ये खूप रस घेतात, पण ज्यावेळी त्यांना अशा स्वरूपाची सहकार्य मिळतं समाजाकडनं म्हणा, एखाद्या संस्थेकडनं म्हणा, आमच्या शाळा व्यवस्थापन समितीकडनं म्हणा, तर ते एक वेगळ्या प्रकारचा आनंद हा जो विद्यार्थ्यांना मिळतो हा खूप अवर्णनीय या प्रकारचा असतो. त्या पद्धतीनं ज्यावेळेस मी सय्यद ग्रुपचं नाव ऐकलं तर सर्वप्रथम सांगावंच वाटतं की मला या ग्रुपचं नाव इतकं आवडलं. आता नाव स्वीकारण्यामागं ग्रुपची म्हणजे हे काय होते हे मला माहीत नाही, पण मी जो अर्थ काढला तो अर्थ असा आहे की आपला पूर्ण जिल्हा हा सह्याद्रीच्या कुशीमध्ये येतो आणि हा सह्याद्री जो आहे आजच नाही, अगदी शिवाजी महाराजांपासून या सह्याद्रीने शिवाजी महाराजांची ढाल बनून काम केलेलं आहे. आपल्या स्वराज्याच्या स्थापनेपासून या सह्याद्रीने शिवाजी महाराजांना सहकार्य केलेलं आहे ढाल बनून. त्याच पद्धतीनं याच सह्याद्रीमध्ये राहणारे सह्याद्रीचे सखे, सह्याद्रीचे मित्र आज विद्यार्थ्यांच्या समोर किंवा आपल्या समाजाची ढाल बनून किंवा समाजाला सहकार्य करण्यासाठी एक वेगळी दिशा देण्यासाठी हे सखे समाजामध्ये फिरतात, सहकार्य करतात. ही एक मोठी आनंदाची आणि स्वागताची हे बाब आहे. तर सह्य सखे जे आहेत ते आपल्या ग्रुपच्या नावाला न्याय देत आहेत आणि यामुळं हा जो आमच्या विद्यार्थ्यांसाठी, आमच्या शाळेसाठी एक सहकार्य म्हणून जे त्यांनी साहित्य आणलेलं आहे त्या साहित्याचा आम्ही शाळेच्या वतीनं विनम्रतापूर्वक स्वीकार करतो आणि आपल्या सगळ्या ग्रुपला एक शुभेच्छा देतो की या पद्धतीचे समाज सुधारण्याचे, समाजाला सहकार्य करण्याचे जे उपक्रम असतात ते आपण सुरू ठेवावेत, समाजाला सहकार्य करावं. विशेष करून शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये आपण हे करावं. आमच्या शाळेतर्फे, शाळा व्यवस्थापन समितीतर्फे आपल्या संपूर्ण ग्रुपला हार्दिक शुभेच्छा आणि आभार.
तर नमस्कार मंडळी, जय शिवराय सगळ्यांना. तर जसं की तुम्ही पाहिलं की आम्ही कर्जतमधील तांबस या गावातसुद्धा शैक्षणिक मदत मुलांना करून आलो. त्याच्यानंतर आम्ही थेट आलेलो आहे सावेळे शाळेमध्ये, रायगड जिल्हा परिषद शाळा सावेळे येथे. तर सरांनीसुद्धा आपलं इंट्रोडक्शन वगैरे करून दिलेलं आहे आणि आपले आभार सत्कारसुद्धा झालेला आहे. तर इथे सर्वप्रथम मला एक छान गोष्ट वाटली की आपण या कार्यक्रमाची सुरुवात भारतरत्न ज्यांनी आपल्या या शैक्षणिक त्यांच्या आयुष्यामध्ये इतकं शिक्षण घेतलं ते आपल्याला आपल्या आयुष्यात शक्य होईल का नाही ते सांगता येत नाही. तर त्यांचेच मूल विचार धरून आपण हा जो प्रयत्न सुरू केलेला आहे सह्य सखे या नावाने. सरांनी जसं सुरुवातीला सांगितलं की सह्याद्रीतले भेटलेले सखे, आणि जसं की तुम्ही माझे व्हिडिओ बघता तुम्हाला माहिती आहे की आपण सह्य भटकंती करत असतो. तर सरांनी एकदम 100% बरोबर गेस केलेला आहे आणि एकदम सर तुम्ही बरोबर ओळखलं की त्याच नावाने आम्ही हा सह्य सखे ग्रुपची जे नाम ठेवलेलं आहे. तर अशीच वाटचाल आम्हाला पुढे सुद्धा करायची आहे. तर जसे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आहेत तर त्याच वाटचालीने आपण याच्यापुढे सुद्धा अशाच ग्रामीण आणि जिथे काही साहित्य पोचू शकत नाही किंवा ज्यांची परिस्थिती थोडीशी अवघड आहे हे सगळं आत्मसात करण्यासाठी, तर त्यासाठी आपण एक एक पाऊल पुढे केलेलं आहे. तर आता आम्ही आलेलो आहे या सावेळे शाळेमध्ये आणि थोडं मुलांची गप्पा वगैरे मारू आणि पुन्हा एकदा आपल्या शाळेच्या जो म्हणतो ना आपण त्या पिरियडमध्ये जाऊन यांच्याशी आजचा जो दिवस आहे तो घालवूया. तर मुलांना नावं वगैरे विचारूया आणि बघूया त्यांना त्यांच्या भविष्यामध्ये काय काय व्हायचं आहे, त्यांच्या मनात काय काय. सह्य सखे ग्रुपच्या वतीने जे शैक्षणिक साहित्याच्या वाटपाचं आयोजन या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे, त्या समारंभाची सुरुवात सन्माननीय श्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोज हार घालून करूया अशी मी विनंती सगळ्यांना करतो. तर मंडळी, या सावेळे शाळेचा जो पट आहे तो सर 9 मुलांचा आहे ना, 9 मुलांचा पट आहे. तर त्यापैकी 8 मुलं आलेली आहेत. तर छान छान नावं आहेत, तर त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांची नावं. दादा तुझं नाव काय? जोहान शादाब पटेल. शाळेचे नाव राजीव साला सावेले मराठी. आणि तू कितवीला आहेस? एकता चौथी. इयत्ता 4थीला. आणि तुला मोठं होऊन काय व्हायचं आहे, म्हणजे तुला काय आवडतं? इंजिनियर. इंजिनियर व्हायचं आहे. कोणता इंजिनियर? करंट. हां, करंट. क्या करंट? इलेक्ट्रिकल इंजिनियर म्हणजे करंट. क्या बात आहे, सगळ्यांनी याच्यासाठी टाळ्या. म्हणजे आजपर्यंतचे जेवढे मी प्रश्न विचारले ना, स्पेसिफिक आन्सर जे असतं ना, म्हणजे मला हे करंट इलेक्ट्रिकल इंजिनियर तसं सर उत्तर मिळालेलं आहे. धन्यवाद. दादा तुझं नाव? तानाजी जाधव. आणि हां बोल. शाळेचं नाव राजीव साला सावेले मराठी. आणि तू कितवीला आहेस? एकता मी दुसरी शिकत आहे. अच्छा. आणि तुला खेळायला वगैरे आवडतं? खेळायला क्रिकेट क्रिकेट आवडतं. तू काय होणार मोठा होऊन? पोलीस. पोलीस होणार. अरे वा, म्हणजे या गावातल्या सगळ्या लोकांना आता चिंता करायची आता काय गरज नाही, आपल्या गावात पोलीस आलेले आहेत. तर आता इथे एकदम चिंटूसा बाबू बसलाय. हसतो. तर बाबू तुझं नाव काय? अब्दुल मोहित शेख. आणि आपल्या शाळेचं नाव काय आहे? ठीक आहे. तू कितवीला आहेस? पहिलीला आहेस तू. बघा. आणि तुला मोठं होऊन काय व्हायचं आहे? काय बनणार तू? डॉक्टर बनणार? अच्छा, डॉक्टर बनणार. चला, व्हेरी गुड. एक डॉक्टर सुद्धा आलेले आहेत. आणि ही गोड मुलगी मागातपासून हसते. मला हिचं आहे ना हसणं खूप आवडलं आहे. तर दीदीला विचारूया. दीदी नाव काय तुझं? आईजा. अरे वा. आणि तू कितवीला आहे? तिसरीला. आणि तू ह्याच्याहून बारीक आहेस. हा पहिलीला आहे. अरे क्या बात. आणि तुला काय आवडतं? सब्जेक्ट कुठला आवडतो अभ्यास करायला? लिखना. अरे वा, रायटर होणार म्हणजे तू. आणि तुला काय व्हायचं मोठं होऊन? क्या बनना है आपको? डॉक्टर. को भी डॉक्टर बनना है? पढ़ाई करोगे ना? अरे वा. टाळ्या हिच्यासाठी सुद्धा टाळ्या. डॉक्टर होणार बाय. तर इथे काही या शाळेतली आपल्याला थोडीशी मोठी मुलं मला वाटत आहेत, तर त्यांना सुद्धा विचारूया. दादा आपलं नाव काय? अंश अब्दास गायकवाड. आणि शाळेचं आपलं नाव कितवीला आहेस तू? मी
माझ्या शाळेचं नाव राजीव शाला सावेले मराठी. मी इयत्ता 3री शिकत आहे. अच्छा, आणि तुला काय बनायचं आहे? अरे 4थीत शिकतोय खरं? मग तू 3रीत बोलला. असं होतं कॅमेरा कोण बघितलं ना तर होतं. 4थीत आहे ना तू? हां. अच्छा, आणि तुला काय व्हायचं आहे? पोलीस. म्हणजे तू गेल्या वर्षी 3रीला होता, म्हणजे तेच तुझ्या डोक्यामध्ये. म्हणजे अजून तो 3रीचा अभ्यास करतो, आता 4थीला गेला. हरकत नाही. आणि तुला पोलीस व्हायचं आहे. हां. मग त्यासाठी फिजिकल फिटनेस, हाईट वगैरे ठेवावी लागेल ना आपल्याला. हां. धावतो वगैरे ना. व्हेरी गुड, व्हेरी गुड. बाय, तुझं नाव? काफिया शेख अहमद पटेल. आणि हिचं नाव मला ना खूप आवडलं, काव्या. एक नंबर सुंदर नाव आहे. आणि आपल्या शाळेचं नाव? राजीव शाला सावेले मराठी. आणि तू कितवीला मी आहेस? इयत्ता 4थी शिकत आहे. अरे वा, ही पण 4थीला आहे. आणि तुला काय व्हायचं मोठं होऊन? डॉक्टर. अरे तुला पण डॉक्टर व्हायचं आहे? क्या वा, 4 डॉक्टर झालेले आहेत. माझं नाव अक्षर शेख अहमद पटेल. मी इयत्ता 7वीमध्ये आहे. ओके. माझ्या शाळेचं नाव राजीव शाला सावेले मराठी. आणि तुला काय व्हायचं आहे? पोलीस. अच्छा, पोलीस. 2 पोलीस झाले. क्या बात. 3 झाले? 3 पोलीस. काउंट ठेवा, मी विसरत जाईन. तर मंडळी, आता शेवटचे 2 चिंटू पिंटू नन्नू मन्नू अशा मुली आहेत. अरे इथे पण आहेत. तर तुमचं नाव काय बाय? त्रिशा रवींद्र जाधव. आणि शाळेचं नाव कितवीला आहेस तू? राजीव शाला सावेले मराठी. मी आता 2री शिकत आहे. हा, हिला पण गेल्या वर्षीची शाळा माहिती आहे. पहिलीत होती मी. आता 2रीत गेलीस ना? छान मार्क आले? व्हेरी गुड. असाच अभ्यास कर. आणि तुला मोठं होऊन काय व्हायचं आहे? डॉक्टर. तुला पण डॉक्टर व्हायचं आहे? अरे वा. म्हणजे सर, मला वाटतंय हा शाळेनं आपला डॉक्टर दवाखाना आपण काय वाटतं हे करू. वा वा. आणि बाई ही मला खूप क्यूट वाटली मागापासून. अन्वी, बरोबर? मी तुझं नाव ओळखलं, मला नाही माहीत. कसं काय आता तू सांग. इथेच थांबलेलं. बरोबर. आता नाव पूर्ण सांग तुझं. अन्वी अमोल तीर्थकर. ओके. शाळेचं नाव आणि कितवीला आहेस तू? गुड शेफर्ड कॉन्व्हेंट स्कूल. मी आता 1लीला आहे. 1लीला आहे. आणि तुला काय व्हायचं आहे? टीचर. ओ माय गॉड, क्या बात. तर आजपासून सरांचं हिच्याकडे स्पेशल लक्ष असणार आहे. सरांची मुलगी आहे का? अरे वा वा. तर स्पेशल टाळ्या झाल्याच पाहिजेत. आणि खूप खूप अभिनंदन. कारण कसं आहे ना, आत्तापर्यंत सगळे डॉक्टर नाहीतर पोलीस असं एकमेकांचं, पण टीचर जास्त कोणी त्याच्यात लक्ष देत नाही, की कोणाला वाटत नाही की मी टीचर व्हावं. तर या मुलीकडून सगळ्यांनी प्रेरणा घ्या की असेच लहान मुलांच्या अंगात म्हणजे आपल्याला काय व्हायचं आहे ही भावना आली पाहिजे. तर तुला टीचर होण्यासाठी शुभेच्छा माझ्याकडून. छान छान. तर चालू आहे ना? तर मंडळी, फायनली इंट्रोडक्शन झालेलं आहे. तर बघूया सामूहिक गीत वगैरे किंवा मुलांचं. तर त्याआधी आपण थोडासा जो वाटपाचा कार्यक्रम आहे तो हळूहळू करूया. यांच्यासारखं दुसऱ्यांना मदत करायला शिकायची. तर शिकणार ना सगळेजण? हा. आज या ठिकाणी सह्यर सखे ग्रुप आपल्या शाळेमध्ये आला. त्यांनी आपल्या शाळेसाठी शैक्षणिक साहित्य दिलं. त्याबद्दल पुन्हा एकदा शाळेतले विद्यार्थी, शाळा व्यवस्थापन समिती आणि शिक्षक वृंद सगळ्यांच्या वतीनं आपल्या सगळ्यांचे खूप खूप आभार. बाय. परत जोरात 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 जोरात. आता कशी एनर्जी आली.